तर मुंबईमध्ये 26 जानेवारीपर्यंत फास्टॅग अनिवार्य करण्यात आलेला आहे। रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने हा निर्णय घेतलेला आहे। 5 पैकी 4 टोल नाक्यांवर सेन्सर लावण्याचं काम पूर्ण झालेलं आहे। विना फास्टॅग गाड्यांना टोल नाका क्रॉस करता येणार नाहीये। महत्त्वाची बातमी आहे, मुंबईत 4 चाकी गाड्यांना फास्टॅगसाठी आता 26 जानेवारीची डेडलाईन दिलेली आहे। 26 जानेवारीपासून 4 चाकी वाहनांना मुंबईत येताना फास्टॅग अनिवार्य असेल। मुंबईतील 5 पैकी 4 टोल नाक्यांवर सेन्सर लावण्याचं काम पूर्ण झालेलं आहे। फक्त दहिसर टोल नाक्यावर सेन्सर लावण्याचं काम अजून सुरू आहे। त्यामुळे येत्या 26 जानेवारीपासून मुंबईत जर तुम्ही येत असाल तर विना फास्टॅग गाडीला टोल नाका क्रॉस करता येणार नाहीये, हे लक्षात घ्या। मुंबईतील दहिसर टोल नाका सोडता इतर 4 ठिकाणच्या टोल नाक्यांवरचं सेन्सर तसंच इतर तांत्रिक काम पूर्ण झालेलं आहे। कोरोनावर प्रभावी लस सरकारमार्फत कार्यक्रमानुसार दिली जाणार आहे। मात्र लसीबाबत तोतयांकडून बोगस ऑनलाईन नोंदणी सुरू आहे, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी केलं आहे। राज्याच्या विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित तत्वावरील मान्यताप्राप्त शाळांना यापूर्वी 20% अनुदान मंजूर झालं आहे। त्या शाळांना आता जानेवारीत 20% अनुदान दिलं जाणार आहे। पात्र शाळांची यादी डिसेंबर अखेर निश्चित होईल। पात्र शाळांना 20% अनुदानाचा पुढचा टप्पा लवकरच दिला जाईल। 31 डिसेंबरपर्यंत या शाळांची तपासणी केली जाणार आहे। कोरोनामुळे शाळांच्या मूल्यांकनाचे निकषही शिथिल केले आहेत। राजकारणातून संन्यास घेतलेल्या औरंगाबादमध्ये माजी आमदार हर्षवर्धन जाधव पुन्हा राजकारणात परतणार आहेत। स्वतः हर्षवर्धन जाधव यांचे 16 वर्षीय चिरंजीव आदित्य यांनी कन्नडमध्ये ही घोषणा केली आहे। शेतकरी आणि जनसामान्यांसाठी लढण्याकरता हर्षवर्धन जाधव पुन्हा राजकारणात परतत असल्याचं आदित्य जाधव यांनी सांगितलंय। नागपुरात गावगुंडांच्या दादागिरीमुळे कोदलीकर कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला। रविवारी प्रकाश कोदलीकर हा तरुण मित्रांसह कामठी रोडवरच्या गुरपाल हॉटेलमध्ये जेवायला गेला होता। त्यावेळी तिथे आलेल्या काही गुंडवृत्तीच्या तरुणांशी त्याचा वाद झाला। वादानंतर माफी मागूनही प्रकाश आणि त्याचे मित्र हॉटेलबाहेर येताच त्यांच्यावर गुंड तरुणांनी हल्ला चढवला। यातून जीव वाचवण्यासाठी धावलेल्या प्रकाशला एका अज्ञात वाहनाची धडक बसली, त्यात त्याचा मृत्यू झाला। त्याच्या मृत्यूची बातमी घरी पोहोचताच त्याच्या आजोबांचाही या धक्क्यानं मृत्यू झाला। तरुणीचा मोबाईल चोरून पळणाऱ्या एका चोराला मुंबईतल्या भांडूपमध्ये नागरिकांनी त्याचे कपडे काढून बेदम मारहाण दिला चोप दिला। भांडूप इथल्या LBS मार्ग इथल्या मद्रास कॅफे परिसरात ही घटना घडली। नोबित पठाण असं चोराचं नाव आहे। तरुणीच्या आरडाओरडानंतर नागरिकांनी नोबितचा पाठलाग करून त्याला पकडलं। नागरिकांचा संताप इतका अनावर झाला की काहींनी त्याच्या अंगावरचे कपडेही काढले आणि त्याला मारहाण केली।